श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं। लोकसभेत आज विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं। विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित राखत परीक्षा प्रणालीमधील पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटी बळकट करणं हा या कायद्याचा उद्देश आहे। गेल्या काही वर्षात पेपरफुटीच्या घटना आणि सार्वजनिक परीक्षांशी संबंधित संघटित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर विद्यमान कायदेशीर व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा तसंच अशा गुन्ह्यांबाबत अधिक जबाबदारी निश्चित करणं, त्याविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना बळकट करणं आणि सार्वजनिक परीक्षांचं पावित्र्य आणि विश्वासार्हता अबाधित राखणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। परीक्षेशी संबंधित कुठलेही गैरप्रकार, गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना होणाऱ्या शिक्षेत वाढ करून ही शिक्षा किमान 5 वर्षांच्या तुरुंगवासाची तसंच 10 वर्षांपर्यंत वाढवण्याची तसंच जास्तीत जास्त दंडाची रक्कम 10 लाख रुपयांवरून 50 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची तरतूद या विधेयकात आहे। गुन्ह्यांमध्ये सहभागी आढळणाऱ्या सेवा प्रदात्यांसाठी कमाल दंडाची रक्कम 1 कोटींवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची तसंच कोणतीही सार्वजनिक परीक्षा घ्यायला अपात्र ठरवण्याचा कालावधी 4 वर्षांवरून 8 वर्षांपर्यंत वाढवण्याची तरतूदही या विधेयकात केली आहे। याशिवाय सेवा प्रदात्यांच्या व्यवस्थापकीय पदाधिकाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद अधिक कठोर करून त्यांना किमान 5 वर्ष ते कमाल 10 वर्षांपर्यंत कारावास आणि कमाल दंड 1 कोटींवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची तरतूद केली आहे। संघटित स्वरूपातील परीक्षा संबंधित गुन्ह्यांवर अधिक प्रभावीपणे चाप लावण्यासाठी सुधारणा विधेयकात किमान तुरुंगवासाची शिक्षा 5 वर्षांवरून 7 वर्ष करण्याची ती कमाल 10 वर्षांपर्यंत वाढवण्याची तसंच कमाल दंड 1 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची तरतूद विधेयकात आहे। या विधेयकात केंद्र सरकारला या कायद्याअंतर्गत होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास हा स्थापन केलेल्या विशेष कृती दलाकडे सोपवण्याचे अधिकार दिले आहेत। Section 1 of subsection 1 of section 10 person or persons involved in malpractice सरकार की अवधि थी 3 से 5 साल एंड फाइन अप टू 10 लाख, उसको बढ़ा करके 5 से 10 साल किया गया और जुर्माना 50 लाख तक। सर्विस प्रोवाइडर जिसकी परिभाषा मैं कल दे चुका हूं इन माय इंट्रोडक्टरी रिमार्क्स, उनका फाइन था पहले 1 करोड़ तक, उसे बढ़ा करके 5 करोड़ कर दिया गया। हे नवीन विधेयक विद्यार्थी आणि तरुणांच्या हिताचं रक्षण करण्याबाबतच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करतं असं ते म्हणाले। विधेयक मंजूर झाल्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आलं। पेपर फुटी विरोधात कठोर